आज रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी सावली फाउंडेशन तर्फे शिर्डी येथे जाऊन शोषित पीडित गरीब लोकांसाठी कंबल वाटप करण्यात आले। कधीही कुणात करायचा नाही भेद, इथे सगळे असतात एक। साईबाबांचा हाच जीवन मंत्र की सबका मालिक एक, हाच आदर्श घेऊन सावली फाउंडेशनने आज साई शिर्डी येथे जाऊन साईबाबांचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रम केला। लोकांचा खूप प्रतिसाद भेटला। यापुढेही बाबांच्या आशीर्वादाने अनेक प्रोग्राम सावली फाउंडेशन घेत राहील। अध्यक्ष जयवंत जाधव सोबत किशोर खरात, नितीन घोक्षे, दीपक जाधव, शंकर नवगणे, धनंजय कुमुदकर, प्रशांत चव्हाण, विकी भोईर, गणेश भिसे, जितू गुरव, रमाकांत चव्हाण, प्रवीण जगताप, नारायण चव्हाण, समर्थ गुरव, रवींद्र रत्नपारकी आणि कदम साहेब उपस्थित होते। तसेच प्रवीण केदारे आणि संजय परब यांचा सुद्धा हातभार लागला। सावली फाउंडेशनचे सचिव किशोर सुखलाल खरात यांनी सगळ्या टीमचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नमस्कार सर्वांना, ओम साईराम। आपण आज ज्या ठिकाणी आलेलो आहे साईंचं क्षेत्र शिर्डी येथे आलेलो आहे। आपली जी संस्था आहे सावली फाउंडेशन ही कल्याणमध्ये कार्यरत करते। आपल्या संस्थेने कल्याणमध्ये जवळजवळ 60पर्यंत प्रोग्राम केलेले आहे। नंतर एक अंदाज आला की आपण आपल्या कल्याणच्या बाहेर जाऊन सुद्धा प्रोग्राम करू शकतो। तर आपल्या कल्याणमधून शिर्डी येथे जाण्यासाठी गाड्या असतात, तर त्यामध्ये आपण असं ठरवलं की शिर्डी येथे जे शोषित पीडित गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आमच्या सावली फाउंडेशनतर्फे जयवंत जाधव यांच्या कल्पनेतून त्यांच्यासाठी हे कंबल आपण वाटण्यात आले होते। तो प्रोग्राम आपला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण कंप्लीट झालेला आहे। सगळं आपलं जे भोजनदानसुद्धा झालेलं आहे, जेवणसुद्धा झालेलं आहे आणि असेच प्रोग्राम सावली फाउंडेशनतर्फे होत असतात। इथून पुढे सुद्धा होत राहील अशी माझी आशा आहे आणि आपले अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या संकल्पनेतून असेच भरपूर प्रोग्राम होत असतात। आपल्या या संस्थेचे बरेच सदस्य आहेत। हे सदस्य आपल्या या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार। त्यांचंसुद्धा या कार्यक्रमामध्ये मोलाचं योगदान आहे। इथून पुढे सुद्धा आपल्याला ते अशीच एक पूर्वसंधी येते, आपल्यासाठी अशी प्रोत्साहन देतील। एवढे बोलून एक 2 शब्द संपवतो। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।